नमो बुद्धाय. जय भीम. मी राहुल जोंधळे. आपण पाहत आहात बुद्ध संघ यूट्यूब चॅनल. आज नांदेडमध्ये रेकॉर्ड ब्रेक असा मोर्चा भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली महाबोधी महाविहार मुक्त करा याकरिता काढण्यात आला. लाखोंच्या संख्येने उपासक व उपासिका मोर्चात सहभागी होते. हा मोर्चा नवीन मोंढा ते महात्मा फुले पुतळा मार्गी नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी नेण्यात आला. मोर्चात जनतेने बिहार सरकार व केंद्र सरकार वरती घणाघाती नारेबाजी करण्यात आली. मुर्दाबाद मुर्दाबाद, बिहार सरकार मुर्दाबाद. नीतीश कुमार होश में आओ, रद्द करा. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, नीतीश कुमार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद. नीतीश सरकार होश में आओ, होश में आओ. बिहार सरकार का धिक्कार असो, धिक्कार असो. महाबोधी महाविहार आमच्या हक्काचे, महाबोधी महाविहार आमच्या हक्काचे. देना पडेगा. महाबोधी विहार आमच्या हक्काचे. हल्ला बोल. रद्द करा. मुर्दाबाद. समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी बनवायची आहे. साखळी बनवा समोर बॅनरच्या समोर. बिहार विधिमंडळातील 1949चा कायदा. बिहार विधिमंडळातील 1949चा कायदा. महाबोधी महाविहार आमच्या हक्काचे, कोणाच्या बापाचे. महाबोधी महाविहार आमच्या हक्काचे, कोणाच्या बापाचे. अली करना पडेगा. और नीतीश कुमार मुर्दाबाद. केंद्र सरकार मुर्दाबाद. और केंद्र सरकार मुर्दाबाद. बिहार सरकार मुर्दाबाद. नीतीश सरकार मुर्दाबाद. और मोदी सरकार मुर्दाबाद. केंद्र सरकार मुर्दाबाद. और बिहार सरकार मुर्दाबाद. महाबोधी महाविहार आमच्या हक्काचे, महाबोधी महाविहार आमच्या हक्काचे. महाबोधी महाविहार आमच्या हक्काचे. नीतीश कुमार होश में आओ, नीतीश सरकार होश में आओ.
खाली उतरा ना भारत की शान, जग में बुद्ध का नाम है। यही भारत की शान, जग में बुद्ध का नाम है। यही भारत की शान। मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो, मुक्त होगा। देना होगा, देना होगा, देना होगा, देना होगा। होश में आओ, होश में आओ, बिहार सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। बिहार सरकार होश में आओ। बिहार सरकार होश में आओ। नहीं चलेगी, नहीं चलेगी। झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे।
1949 रद्द झालाच पाहिजे. तानाशाही नाही चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे गुंडागर्दी नहीं चलेगी. अरे तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो. अरे तख्त बदल दो, ताज बदल दो, अरे तख्त बदल दो, ताज बदल दो. अरे बिहार सरकार मुर्दाबाद, अरे बिहार सरकार मुर्दाबाद, अरे नीतीश सरकार मुर्दाबाद. अरे कोण म्हणते चालेल. मुर्दाबाद मुर्दाबाद. मनातील कायदा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात. अरे जग में बुद्ध का नाम है, जग में बुद्ध का नाम है, जग में बुद्ध का नाम है. बिहार विधिमंडळातील 1949 चा कायदा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात. अरे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात. जग में बुद्ध का नाम है, जग में. तुम्ही समोर जेवढ्या आहेत त्या सगळ्यांनी बसून घ्या, खाली बसून घ्या. आवाज येत असेल तर खाली बसून घ्या. आपण सर्वांनी कपडे थोडे भरले तर चालतात आपले. आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अनागारिक धर्मपालांचा, सम्राट अशोकांचा. और बिहार सरकार होश में आओ, और बिहार सरकार होश में आओ, और केंद्र सरकार होश में आओ, और केंद्र सरकार होश में आओ. होश में तुझको आना पड़ेगा, महाबोधी महाविहार देना पड़ेगा. हा मोर्चा अतिशय शिस्तीने जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. नांदेड जिल्हाधिकार्यालयात बौद्ध भिक्खू संघाचे वतीने नेतृत्व करणारे बौद्ध भिक्खू पण्याबोधी यांनी निवेदनाचे वाचन केले. आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या अनुषंगाने अखिल भारतीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते मंडळी आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. महाबोधी महाविहार बिहार हे बौद्धांच्या बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात दिलं पाहिजे. 1949 ऍक्ट रद्द करण्यात यावा म्हणून या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. भवन पाटणा बिहार माननीय चेअरमन युनेस्को प्लेस पॅरिस
फ्रान्स मार्फत माननीय जिल्हाधिकारी नांदेड, बिहार राज्यातील बोधगया मंदिर कायदा अधिनियम 1949 तत्काळ रद्द करून महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्ध अनुयायी यांच्या ताब्यात देणे, तसेच महाबोधी महाविहार ट्रस्ट मध्ये महाराष्ट्रातील एका बौद्ध भिक्खूंची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करणे हा विषय आहे। महोदय, विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भारत उच्च वैभव आहे। भारतच नाही तर संपूर्ण जगाने भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार केलेला आहे। जगाच्या पातळीवर समता, न्याय, बंधुता ही बुद्धाची शिकवणूक सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे। बौद्ध धर्माच्या आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वीकार करण्याकडे आज समस्त मानव जातीमध्ये ओढा लागलेला आहे। मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविणारे तथागत भगवान बुद्ध यांना बिहार राज्यात बुद्धगया येथे ज्ञान प्राप्ती झाली। बुद्धगया येथील जगप्रसिद्ध महाबोधी महाविहार येथे देश विदेशातून लाखोच्या संख्येने बौद्ध धर्मीय नागरिक आणि पर्यटक येत असतात। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीयांचेच पवित्र स्थळ आहे, हे सर्व श्रुत आहे। परंतु बिहार राज्याच्या बुद्धगया मंदिर कायदा अधिनियम 1949 नुसार महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीय नसलेल्या इतर धर्मियांनी अनैसर्गिकपणे ठाण मांडलेले आहे। त्यामुळे भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाची या ठिकाणी अवहेलना आणि विटंबना सुरू आहे। सदर कायद्याने सध्या अस्तित्वात असलेल्या महाबोधी महाविहार ट्रस्टवर एकूण 9 सदस्य नियुक्त आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी बौद्ध धर्मीय 4 आणि हिंदू धर्मीय 4 सदस्य असून हिंदू धर्माचा असणारा जिल्हा अधिकारी या समितीचा अध्यक्ष राहील, अशी या कायद्यात तरतूद करण्यात आलेली आहे। तथापि या अन्यायकारक कायद्याच्या आडून भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानासोबतच त्यांच्या मूर्तीची विटंबना करण्याचे सत्र राजरोसपणे सुरूच आहे। अंधश्रद्धा, कर्मकांड यांचा विरोध करणाऱ्या भगवान बुद्धाच्या महाबोधी महाविहारात सर्रास ट्रस्ट मधील बहुसंख्य असलेल्या बौद्धेतरांनी कर्मकांडांचा हैदोस घालून भारत आणि जगभरातील बौद्ध अनुयायांच्या भावना पायदळी तुडवण्याचे पातक केले आहे आणि सातत्याने करीत आहेत। बिहार राज्याचा बोधगया मंदिर कायदा अधिनियम 1949 रद्द करण्याच्या मागणीसाठी बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मीय अनुयायी वर्षानुवर्षे शांततेच्या मार्गाने बिहार राज्य सरकार आणि भारत सरकारकडे सातत्याने लढा देत आहे। परंतु राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेले एकाच राजकीय पक्षाचे सरकार असताना सुद्धा बौद्ध धर्मियावर ही अन्यायाची परंपरा चालूच आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्ष बौद्ध धर्मियांना न्याय मिळालाच नाही। आज केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एकाच राजकीय पक्षाची राजवट आहे। शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या अयोध्या राम मंदिराचा मुद्दा एका फटक्यात सत्तास्थानी विराजमान असणाऱ्या आजच्या राज्य आणि केंद्र सरकारने निकाली काढला। हे जगजाहीर असताना बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी सत्तेतील राज्य व केंद्र सरकार कोणता मुहूर्त शोधत आहे का, असा प्रश्न जागतिक पातळीवर समस्त बौद्ध धर्मियांकडून विचारला जात आहे। भारतातच नाही तर जगभरात नैसर्गिक न्यायाने हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, शीख आणि इतर धर्मांची श्रद्धास्थळे, प्रार्थना स्थळावर त्याच धर्माच्या धर्मगुरू व नागरिकांचा ताबा राहिलेला आहे। मात्र बुद्धगया येथील महाबोधी विहारात बौद्धेतर धर्मगुरूंची घुसखोरी येथील राज्य आणि केंद्र सरकारला कशी दिसत नाही, ही अतिशय गंभीर आणि जागतिक स्तरावर व्यापून असलेल्या बौद्ध धर्मियांच्या भावना संतप्त करणारी आहे। भारतीय आणि जागतिक पातळीवर असणाऱ्या बौद्ध धर्मियांना भेदाची, असमानतेची, अवमानाची, अन्यायाची वागणूक देणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारने महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची ही बुद्धभूमी तत्काळ मुक्त केली पाहिजे। भारताचे सध्या अस्तित्वातील केंद्र सरकार आणि बिहार येथे सत्तास्थानी असणारे राज्य सरकार बौद्ध धर्मियांच्या या मागणीकरिता वेळीच जागे झाले पाहिजे। आज देशाच्या कान्याकोपऱ्यातून धरणे, मोर्चे, आंदोलने करून बौद्ध धर्मीय नागरिक शांततेच्या मार्गाने सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहेत। मात्र झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारने हेही लक्षात घ्यावे की या प्रकरणी वेळ काढूपणा केला तर समस्त बौद्ध धर्मीय नागरिक
दिल्लीच्या तख्तावर झेपवण्यास आणि संसदेला घेराव घालण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही। जिल्हा नांदेड महाराष्ट्र येथे दिनांक 25 मार्च रोजी होत असलेल्या बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चा सहयोग समिती, अखिल भारतीय भिक्खू संघ नांदेड, भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा, समता सैनिक दल नांदेड जिल्हा तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी राजकीय सामाजिक संघटना यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना संयुक्त महामोर्चाचे निवेदन सादर करीत आहोत। हे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी स्वीकारावं अशी सर्व भिक्खू संघ आणि आंबेडकरी समाजातील सर्व आमचे सन्माननीय ज्येष्ठ नेते, युवा नेते, समस्त बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही हे निवेदन सादर करत आहोत। विश्वभरातील बौद्ध भिक्खूंचं, भिक्खुनींचं, बौद्ध उपासक उपासिकांचं बुद्धगया महाबोधी महाविहार बिहार येथील हे अतिशय श्रद्धेचं निष्ठेचं ठिकाण असलेलं बिहार सरकारचा जो 1949चा जो ॲक्ट आहे त्यानुसार म्हणजे त्यामध्ये 4 हिंदू आणि 4 बौद्ध आणि तिथं जाणारा जो जिल्हाधिकारी असेल तो हिंदूच असेल असा तो ॲक्ट आहे। त्यामुळे हा बौद्ध समाजावर अन्याय करणारा तो 1949चा ॲक्ट कायदा आहे तो त्वरित रद्द करून महाबोधी महाविहार हे संपूर्णतः बौद्ध भिक्खूंच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 25 मार्च 2025 रोजी हा महामोर्चा या ठिकाणावर आयोजित केला होता। अखिल भारतीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आंबेडकरी चळवळीतील समस्त आमचे ज्येष्ठ नेते, युवा नेत्यांनी समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं हा महामोर्चा आयोजित केलेला होता। त्यामुळे किमान मला वाटतं आता आपला अंदाज असेल 1 ते 2 लाखाच्या जवळ म्हणजे या महामोर्चामध्ये आपले सर्व उपासक उपासिका बौद्ध अनुयायी या ठिकाणावर सहभागी झालेले होते। तत्काळ हा ॲक्ट 1949चा बिहार सरकारने रद्द करावा आणि ते बौद्ध विहार महाबोधी महाविहार बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीचं ठिकाण, बौद्धांचं श्रद्धेचं ठिकाण हे बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। जर बिहार सरकारने किंवा केंद्र सरकारने 1949चा ॲक्ट बदलून जर नवीन ॲक्ट बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याविषयीचा महाबोधी महाविहार जर नाही केला तर निश्चित आम्ही सांघिक म्हणजे विचार घेऊन पुढच्या आमच्या दिशा ठरवल्या जातील। ऑल इंडिया भिक्खू संघाची बैठक औरंगाबाद सारख्या महानगरामध्ये झालेली आहे आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा म्हणजे आंदोलन छेडण्यात येणार आहे। भिक्खू संघ मोठ्या संख्येनं दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा म्हणजे उपस्थित राहणं अजून तारीख निश्चित झालेली नाही, परंतु अखिल भारतीय भिक्खू संघ असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, आंबेडकरी समाजातील सर्व नेते असतील आणि समस्त बौद्ध समाज असेल, आम्ही सर्व सांघिक विचार घेऊन पुढची दिशा आमची निश्चित आम्ही ठरवून महाबोधी महाविहार आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही।